विवाहितेनं पेन टाकळी धरणात शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून जीवन संपवल्याची घटना समोर आली होती। मात्र आता पोलिसांनी या प्रकरणी तळाशी जाऊन छडा लावल्यावर एक धक्कादायक सत्य समोर आलंय। शेतात दिरासोबत असताना विवाहितेचा मृत्यू झाला। पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। मृत महिलेचं नाव आशा किशोर गायकवाड आहे। पोलिसांनी आपल्या खाकी वर्दीतील धाक दाखवला असता गुन्ह्यात आरोपी मधुकर शामराव गायकवाड मृतक महिलेचा दीर यानं पोलिसांना समोर तोंड उघडल्यानंतर सांगितलं की मागील अंदाजे 3 वर्षापासून त्याचा मृतक महिला आशा किशोर गायकवाड या महिलेसोबत प्रेम संबंध होते। महिलेला वारंवार मोटरसायकलवर बसून बाहेर जात होता। सदर महिलाही त्याला तू माझ्याशी लग्न कर अशी वारंवार मागणी करत असल्याने एक दिवस त्यांनी मोळी तालुका मेहकर येथील मंदिरावर जाऊन आरोपीनं महिलेला कुंकू लावून लग्न केल्याचा बनाव केला होता। महिलेच्या मागणीनुसार महिलेचे जुने मंगळसूत्र तोडून त्यानं स्वतःच्या हाताने मंगळसूत्र तयार करून महिलेच्या गळ्यात सुद्धा घातले होते। परंतु सदर महिलेची सततची पैशाची वाढत चाललेल्या मागणीला आरोपी त्रस्त होऊन गेला होता। त्यामुळे मागील 2 महिन्यापासून महिलेचा खून करून एकदाची कटकट संपवण्याची युक्ती आरोपीच्या डोक्यात शिरली। 29 जून रोजी सकाळी महिलेचा पती, महिला आणि आरोपी शेतात पेरलेल्या सोयाबीन पीक निघाले किंवा नाही हे पाहण्यासाठी शेतात गेले होते। दुपारी अंदाजे 1:30 वाजेच्या सुमारास महिलेचा पती शेतात बकऱ्या चालत असताना महिलेनं पतीला हाताने इशारा करून मी घरी जात असल्याचं सांगितलं। घरी जाण्याकरता निघाली। तिच्या पाठोपाठ आरोपीतील मधुकर गायकवाड हा सुद्धा निघाला। रस्त्यात महिलेला गाठून दोघंही शेताकडे आले होते। पेन टाकळी धरणाजवळ आरोपीनं सोबतच आणलेल्या दोरीनं तिचा गळा आवळला आणि आता मी तुला मारून टाकू का असं गमतीनं म्हटल्यावर महिलेनं त्याला होकार दिला होता। परंतु आरोपी मधुकर यांनी त्याची दोन्हीही हातानं दोरी आवळून सदर महिलेचा खून केला। बाजूलाच असलेल्या पेन टाकळी धरणात ते टाकून कोणालाही दिसू नये म्हणून प्रेतावर दगड टाकून पाण्याच्या खोलावर दाबून दिले। महिलेची टिफिन पॅकची थैली, चप्पल व गळा आवळण्याकरता वापरलेली दोरी असे साहित्य आरोपीनं धरणात टाकून दिले। त्यावर दगड ठेवले असं आरोपीनं पोलिसांना सांगितले। यावरून सदर गुन्ह्यातील आरोपी मधुकर शामराव गायकवाड यानं मयत महिलेचा सतत वाढणाऱ्या मागणीला कंटाळून तिचा दोरीनं आवळून खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे। त्याला अटक करण्यात आली आहे। पुढील सखोल तपास पोलीस करत आहेत।